मी वैशाली अशोक तारे, शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी. मी राजीनामा दिलेला आहे. त्याच्या मागचे कारण असे आहे की ज्या वेळेला अमोल खताळांना तिकीट मिळालं त्यावेळेला मी गेल्या 3 वर्षापासून शिवसेनेचं पद सांभाळते आणि लोखंडेंबरोबर पण मी चांगलं काम केलं. ते निरीक्षकांनी त्याची दखल घेतली, वरतीही दखल घेतलेली आहे. आणि ज्या वेळेला अमोल खताळांना तिकीट मिळालं त्यावेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर बीजेपीचेही कार्यकर्ते नव्हते आणि शिवसेनेचेही नव्हते. उगाच बोटावर मोजण्या इतके 2-3 कार्यकर्ते होते. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही त्यांच्याबरोबर मी आमचे जिल्हा प्रमुख सुनीताताई शेळके यांना बोलवलं, त्यांनी पण महिला बोलवल्या. आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चांनी स्वतः खर्च करून महिलांना सांभाळून अमोल खताळांचा आम्ही प्रचार केला आणि त्यात त्यांना यश मिळाले. पण त्याच्यानंतर अमोल खताळांनी प्रत्येक वेळी ज्या वेळेला स्टेजवरचे कार्यक्रम होते त्यावेळेला पायलताई शहर प्रमुख भाजपच्या त्यांना बोलवायचे, जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुखांना बोलवायचे. हे त्यांच्या हाताखालचे जे कार्यकर्ते होते त्यांनी माझ्याशी जे खुन्नस केली एक प्रकारे, तर त्यांचं ऐकून स्वतःची बुद्धी नसलेल्या प्राण्यासारखं वागले ते. आणि त्यांचं ऐकून मला कधीही स्टेजवर बोलवलं नाही. ज्या वेळेला मुख्यमंत्री आले होते त्यावेळेला पण माझं नाव लेट उच्चारण्यात आलं आणि मला आतमध्ये प्रवेश दिला गेला नाही. ह्याच्या मागं पण अमोल खताळांचाच हात आहे असा माझा आरोप आहे. मी तरी पण आहे ना धामधुमीत झाला असेल बाबा असं म्हणून ते तिकडेही दुर्लक्ष केलं. पण आता नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लागल्या त्याच्यामध्ये अमोल खताळांनी कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये मला स्थान दिलं नाही. मला एका शब्दानेही विचारलं नाही. मी त्यांना 10 वेळा त्यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं की मला 14 नंबर मधनं उभं राहायचं आहे. कारण मी 11 नंबर मध्ये वार्ड मध्ये राहते. 11 नंबर मध्ये ओबीसी वार्ड झाला, आम्ही ओपन मध्ये पडतो. त्याच्यामुळे मी 14 नंबर मध्ये त्यांना तिकीट मागितलं. पण त्याच्यावर कुठलीही एक प्रतिक्रिया दिली नाही. तुम्ही फॉर्म भरा, आपण करू, आपण पाहू असं अंधारात ठेवण्यात आलं. नाहीतर मी अपक्ष भरूनही निवडून येऊ शकत होते, एवढी माझी मला गॅरंटी आहे, त्यांना असो किंवा नसो. पण अमोल खताळांनी माझा घात केला. मग त्याचा रोष होऊन मी शिवसेना पक्षांचा राजीनामा देत आहे. आणि अमोल खताळांनी जिल्हा प्रमुखांना आणि यांना पण अशी तंबी दिली आहे की संगमनेरचं जे काही राजकारण असेल ते मी पाहिल, उमेदवार कोणते निवडायचे ते मी पाहिल. म्हणजे मलाही खाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. यांना असं वाटलं की मी जास्त बोलते आणि निधी बाबत ह्याच्याबाबत गौप्यस्फोट होतील ह्याच्याबाबत त्यांना माझी भीती वाटली आणि म्हणून त्यांनी मला बाजूला केलं आणि त्यांचा विचार मी ओळखून घेतला आणि एकंदरीत त्यांना काय करायचं आहे माझ्या बाबतीत, म्हणून मी आधीच राजीनामा दिला. आणि अमोल खताळ हे कार्यक्षम आमदार असतील असं मला मुळीच वाटत नाही. हे दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारे आणि दुसऱ्यांच्या विचारांवर चालणारे. मग स्वतःची बुद्धी यांना बुद्धी नव्हती का? यांना पहिल्यापासून व्हायचं होतं. यांच्या पत्नीला कोणी साथ दिली? यांच्या पत्नीबरोबर सगळ्या शहरामध्ये मीच फिरले होते. माझ्या महिला होत्या. तुमच्या कोणत्या महिला होत्या? तुमचे नातेवाईक तरी आले होते का तुमच्या बरोबर फिरायला? तुमच्या नातेवाईकांनी पण इग्नोर केलं होतं तुम्हाला. आणि त्यावेळेला पूर्ण अख्ख्या शहरामध्ये पायपीट केली. तुमच्या प्रामाणिकपणे काम केलं. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि याची दखल आहे ना आमदारांनी घेतलीच पाहिजे होती. पण आमदारांनी आम्हाला सरळ सरळ इग्नोर केलं, बाजूला फेकून दिलं. त्यांना वाटलं का निवडणूक झाल्यानंतर एक महिन्यानंतर माझ्या पत्नीचं निधन झालं त्यावेळेला तांबे फॅमिलीतले आणि थोरात फॅमिलीतले सगळी लोक येऊन मला भेटून गेली. ते फक्त स्मशानभूमीपर्यंत आले आणि तिथनं मला गाडीवर इथं आणून सोडलं. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी आल्या पण ते स्वतः काही विचारपूस केली नाही आणि मला त्याच्यानंतर विचारलंही नाही का बाई तुला काही पाहिजे का, तुझं कसं आहे, तुझं काय आहे, तुझे हा अहवाल काय आहे, हे साधं विचारपूस सुद्धा त्यांनी केली नाही. त्याचं मला मनापासून खूप वाईट वाटलं होतं. पण मला वाटलं की नवीन आमदार असतील ना तर ठीक आहे भाऊ, त्यांच्या भोवती गडबड असेल पण आहे ना त्यांच्या मनात तो भावच नव्हता. हे रिकामं भांडय, ते फक्त भरतोय आता तेवढंच. आणि ना लायकीपेक्षा जास्त मिळालं ना ती परमेश्वराची कृपा समजावी. आणि ती जर कृपा नाही समजली ना त्याचा उपद्रव होतो आणि परमेश्वर पण कोपतो. आणि आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते आहेत ना त्यांचा पण तळात आमदारांनी असा घेऊ नये. त्यांना त्यावेळेला माऊलीच्या दिंडीतनं आशीर्वाद दिला होता का तुमचं कल्याण हो, तुम्हीच निवडून येऊ श्रीकृष्णाच्या चरणी. आता आमची ही प्रार्थना आहे का तुमचं सगळं पॅनल पडो, एकही उमेदवार निवडून येऊ नये तुमचा, अशी आम्ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. हा जरी माझा स्वार्थ येतो असेल माऊलींजवळ पण माऊलींनी तो सिद्ध करावा. कारण त्याच्या मागे आम्ही काम केल्याची तळतळ आहे. मग ह्याचा विचार आहे ना अमोल खताळांनी करायलाच पाहिजे होता. आणि त्यांना सोपं वाटतं ते ना बेडकासारखे फुगले जातात. त्यांना आकाश 2 बोटं ठेंगणं झालंय. त्यांना वाटतं की माझं कोण काय करेल. अरे जनता जनार्दन असती, जनता माऊली असती. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे माझ्याच अपेक्षेप्रमाणे वागलं असं नाही. तुम्ही शहरातल्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावललं आणि ना तिकीट कोणाच्या म्हणण्यानुसार वाटले
का वाटले? तुम्ही त्यांना विचारात घेतलं का? फसवाफसवीचं राजकारण केलं आणि त्यांना सहज वाटतंय का कसं सोपं जाईन? आणि पहिल्यासारखं फक्त नमस्कार करून पहिल्यांदा फुकट आले म्हणून दुसऱ्यांदा फुकट येऊ शकत नाही. तुमच्या डोक्यावरचा हात गेलेला आहे, तुमच्यावर आहे ना म्हणा आता सगळं पडलेलं आहे तुमचं. आणि आपण जो फेसबुकच्या माध्यमातून एक आरोप केलाय काय मग तिकीट जे दिले ना त्यांना दिलेत ना, हा बोल ना. तिकीट ज्यांना दिले ना ते त्यांच्या जवळच होते. आता ते तर काही निधी मागणार नाही, बरोबर आहे की नाही? ते तर काही निधी मागणार नाही, त्यांना पण माहिती, कारण त्यांच्या मागे ते फिरत होते. जे त्यांच्या जवळचे होते ना 10-1 जण त्यांना तिकीट दिलेले आहेत, म्हणजे त्यांच्याच घरातल्या बायकांना तिकीट मिळालेले आहेत. असं म्हणजे त्यांचा हेतू हाच आहे की त्यांना त्यांचा निधी खायचा, म्हणजे ते काही बोलणारच नाही ना. त्यांना तिकीट दिलं ते काही बोलणार आहे का खताळ साहेब आम्हाला आमचा निधी कुठे काय आहे, ते बोलणारच नाही. म्हणजे त्यांचा हेतू हाच आहे की त्यांना तिकीट देऊन त्यांचा निधी त्यांना खायचा आहे. आणि सांगण्यात कसं येतं की इकडचं गावातले बीजेपीला दिले, मग बीजेपीने पण आहे ना जरा दमदार उमेदवार दिले होते ना त्यांना. शिरीष मुळे यांच्यासारखे नाही दिसले त्यांना, हा ते पण नाराजच आहेत. आणि सर्वसाधारण घरातले उमेदवार दिले, म्हणजे ज्या अनपढ बायका आहेत असे उमेदवार दिले. तर उद्या राजकारणात काय हालचाल होती? त्यांना हुशार व्यक्तिमत्व नकोय, त्यांना अभ्यासू व्यक्तिमत्व नकोय, त्यांना त्यांच्या ताच्या खालचं मांजर पाहिजे, त्यांना राजकारणातला गंध नाही, अशा उमेदवारांना उमेदवारी दिली त्यांनी. का ते विचारू शकत नाही का खताळ साहेब तुम्ही हे काय केलं? तसं मी ना पक्षात असून पण विचारण्याची हिंमत ठेवत होते. पण समजा ते जर सत्तेच्या जोरावर मला डावलत असतं तर मी त्यांना राजीनामा देऊन टाकला तर तुम्ही मला काय काढणार? मीच तुम्हाला काढून टाकते आणि ह्याचे परिणाम ते भोगतील. हा त्यांनी हे सगळं आहे ना, म्हणजे मी जो माझ्या भावाने जी फेसबुकला पोस्ट टाकली का त्यांनी म्हणजे पैशाचं राजकारण केलं आणि हे 100% खरं आहे. पैशाचं राजकारण केलं हे जनतेला कळालंच पाहिजे. काय ना हे जे हातापाया पडतायत ना आता आणि आपल्या उमेदवारांनी हिंदुत्व बिंदुत्व काही नाही, आम्ही खरे हिंदुत्वाचे जाणते आहेत, आम्ही RSS ला मनापासून मानणारे आहेत, आम्ही ब्राह्मण समाजाचे आहेत आणि आम्ही RSS ला मानणारे लोक आहेत. आम्ही हिंदुत्व म्हणूनच त्यांच्या जवळ गेलो होतो, पण हिंदुत्वाची वाट लावणारे पहिले आमदार मी संगमनेरात पाहिलेत. हा त्यांना फक्त स्वतःच घर कसं भरायचं, रिकामं भांड कसं भरायचं ना एवढंच त्यांचं चाललेलं आहे. त्यांना कार्यकर्त्यांशी काही घेणं नाहीये. 2 नंबरवाल्यांना तिकीट देतात. आजच्यापर्यंत थोरातांच्या काळात नदीचं जे पण विद्रुपीकरण झालंच त्यांच्या काळात पण विद्रुपीकरण, हे वाळूचे ठेके चालले. पण आता नदीला डायरेक्ट क्रेन लावण्यात आल्या. कार्तिकी पौर्णिमेच्या वेळेला मी शूटिंगला काढलेले आहेत. काय ना मग ह्याचा मालक कोण आहे? तहसीलदारांच्या आदेशानुसार हे चालतात का? एवढ्या क्रेन मोठ्या क्रेन लावून वाळूचा उपसा चालू आहे. प्रवरा नदीमध्ये एक जण बुडतोय मरतोय, त्याच्याशी आमदारांना काहीच घेणं नाही. म्हणे शहराचा विकास करणार, ह्याला विकास म्हणतात का? ह्यांनी काय केलं सामान्य जनतेसाठी? 1 वर्षाला निवडून आले, फक्त निधी आणला, निधीची टक्केवारी ती कुठे गेली? कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं? सामान्य कार्यकर्त्यांना कळालं का त्यांना? का तुम्ही कोणाला तुमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या घरात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिले का? नाही, तुम्ही तुमचे चेले पोचले पाचले. तुमचे हप्तेखोरी चालू झाली, मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी चालू झाली, हे आमच्या पदाधिकाऱ्यांना कळत होतो तरी आम्ही शांत होतो. काय ना थोडाफार तरी न्याय यांच्याकडे असेल, पण यांच्याकडे कुठलाच न्याय नाही. मग पूर्वश्रमीचे आमदार काय वाईट आहेत आम्हाला? कमीत कमी त्यांनी टक्केवारी खात असन काय असन दुनिया करत असन, पण शहराचा विकास त्यांनीच केला. निळवंड्याचं पाणी त्यांनीच आणलं आणि या चाऱ्या म्हणतात ना, ते खरोखर आम्ही लोखंडाच्या हाताखाली काम केलं. पाणीदार खासदार लोखंडेच आहे आणि हे चाऱ्यांचं काम लोखंडेंनी केलं. आईच्या पिठावर रेगोटे मारायला बरे आमदार उभे राहिले.